लक्ष शुभेच्छा आपल्याला 26 तारखेपर्यंत सातत्यानं मतदारांच्या संपर्कात राहायचं आहे आणि नवी मुंबईमधून डॉक्टर नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मतदानापैकी अधिकचं मतदान किंवा रेकॉर्ड ब्रेक मतदान हे निरंजन डावखरे असा विश्वास व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये एक पॅटर्न या सगळ्या बाबतीतला इलेक्शनच्या नियोजनाचा जो नेहमी फॉलो होतो आणि जो नेहमीच उल्लेख केला जातो तो म्हणजे नवी मुंबई पॅटर्न. त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की नवी मुंबईमधनं जे काय मतदान होईल ते 100% आपल्या भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या उमेदवाराला भेटेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण आपली संघटनात्मक रचना जी आहे नवी मुंबईची ती अतिशय उत्कृष्ट आणि उत्तमच असते आणि त्याच्यामुळे त्याला कुठेही तोड नाही. नवी मुंबईमध्ये जे मतदान होईल त्याच्यामध्ये 90% मतदान निरंजन डावखरेंना जास्त. नवी मुंबई जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या निवडणूक प्रचारासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, विलास साठे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार गणेश नाईक यांनी निरंजन डावखरे तिसऱ्यांदा बहुमताने जिंकून येतील असा विश्वास व्यक्त करताना नियोजन केल्याप्रमाणे सर्वांनी काम करावे असे सूचित केले. पदवीधर मतदारसंघ त्याच्यामध्ये पालघर आपल्या ठाणे जिल्ह्याचा भाग होता. ठिकाणी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याच्यापैकी जवळजवळ 33% मतदार हे ठाणे जिल्ह्यात आहेत आणि नवी मुंबईमध्ये 11,000 म्हणजे प्रत्येक वॉर्डला 100 मतदार आहेत. नवी मुंबईमध्ये जे मतदान होईल त्याच्यामध्ये 90% मतदान निरंजन डावखरेंना जास्त. आपण 100% आपण नाही म्हणणार परंतु आपला जो अप्रोच होतो लोकांच्या मनामध्ये आपल्या समाजाच्या विषयीच्या एकूण धारणा आहेत त्या धारणा लक्षात घेता कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे 5 जिल्हे येत असून 2,23,000 पेक्षा अधिक एकूण मतदार नोंदणी झालेली आहे. या एकूण मतदार नोंदणीमध्ये सर्वात जास्त म्हणजे 33% मतदार नोंदणी एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये झाली आहे. नवी मुंबईमधून नोंदणीकृत बहुसंख्य मते निरंजन डावखरे यांना प्राप्त होतील आणि 1 जुलैनंतर कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या विजयाचा उत्सव नवी मुंबईत साजरा करूया असे उद्गार भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी काढले. आमदार म्हणून निरंजन डावखरे यांनी पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवले असून या घटकांना न्याय दिला आहे. 5 जिल्ह्यांचा समावेश असलेला कोकण पदवीधर मतदारसंघ हा मोठा मतदारसंघ आहे. केलेल्या नियोजनाप्रमाणे मतदारांच्या संपर्कात राहून विक्रमी मताधिक्याने निरंजन डावखरे यांना निवडून आणण्याचे आवाहन भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी यावेळी केले. आपल्या परिसरातील शिक्षकांचे प्रश्न, पदवीधरांचे प्रश्न पोटतिडकीनं चांगल्या पद्धतीनं प्रशासनापर्यंत पोहोचवणं आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न हा डावखरे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस झालेला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघांच्या मतदारांची संख्या
ही तेवढ्या प्रमाणामध्ये नसायची. झालेलं मतदान हे लाखाच्या वरती नसायचं. परंतु आता कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये 5 जिल्हे आहेत. 5 जिल्हे म्हणजे पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि ह्या जिल्ह्यांमधील विधानसभेचे मतदारसंघ. त्यामुळे खूप मोठा असा हा मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये नवी मुंबई जिल्ह्याच्या मतदारांची संख्या आहे ही आता जी फायनल यादी आलेली आहे ती 11,000 आहे. 7,000ची नोंदणी ही कालपर्यंत होती, परंतु 2 दिवसापूर्वी पुरवणी यादी ही देखील जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये 4,000 मतं ही अधिकची वाढलेली आहे. भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष सशक्त संघटन असून येथून आपल्याला चांगले मताधिक्य मिळेल असा विश्वास उमेदवार निरंजन डावखरे यांनी या बैठकीदरम्यान व्यक्त केला. महाराष्ट्रामध्ये एक पॅटर्न या सगळ्या बाबतीतला इलेक्शनच्या नियोजनाचा जो नेहमी फॉलो होतो आणि जो नेहमीच उल्लेख केला जातो तो म्हणजे नवी मुंबई पॅटर्न. त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की नवी मुंबईमधनं जे काय मतदान होईल ते 100% आपल्या भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या उमेदवाराला भेटेल असा मला पूर्ण विश्वास आहे. कारण आपली संघटनात्मक रचना जी आहे नवी मुंबईची ती अतिशय उत्कृष्ट आणि उत्तमच असते आणि त्याच्यामुळे त्याला कुठेही तोड नाही. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.